नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र BBA, BCA, BMS CET साठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनल स्वागत करते. आज या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 1 इंग्लिश जो आहे त्याचा PYQ जो पेपर आहे 29 एप्रिल 2025चा मॉर्निंग शिफ्ट 1चा त्याचे डिटेल सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA, BCA, BHMS CET, BMS, BBM, BCA CET साठीचे एक मास्टर गाईड जे तुम्हाला अभ्यासाला खूप महत्वाचे ठरणार आहे. ज्यामध्ये चारही विषय आपण व्यवस्थितपणे एक अपडेटेड सिलेबस सोबत ऍज पर न्यू पॅटर्न दिलेले आहे. इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, जनरल नॉलेज, कम्प्युटर बेसिक हे सेक्शन वाईज टू द पॉइंट स्टडी नोट्स असणार आहे. तुम्ही जर का एखादं पुस्तक अभ्यासासाठी शोधत असाल तर हे पुस्तक तुम्हाला खूप महत्वाचं ठरणार आहे. हे पुस्तक तुम्हाला Amazon आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल असणार आहे. तुम्ही तिथून जाऊन ऑर्डर करू शकता आणि याची स्पेशल प्राइस आहे ₹365. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट कंजंक्शन. ही इज पुअर हॅपी, नायदर नॉर, बट, सो, बिकॉज. इथे आपल्याला करेक्ट कंजंक्शन जे आहे यामध्ये लागणारं आपल्याला ठरवायचं आहे. कोणतं असणार आहे? ही इज पुअर बट हॅपी. आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. कम्प्लीट सेंटेन्स जो आहे अशा पद्धतीने होत आहे. द कंजंक्शन बट शोज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन बिंग पुअर अँड बिंग हॅपी. ठीक आहे. बट जो आहे तो कनेक्ट करतोय दोन स्टेटमेंट्सला आणि कॉन्ट्रास्ट करतोय दोघांना पण. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन. दिस इज द गर्ल डॅश वॉन द कॉम्पिटिशन. त्यामध्ये हु येणार, हुज येणार, विच येणार की हुम येणार. द गर्ल काय आहे? नाऊन आहे. द रोल कोणता आहे? ती वॉन झालेली कॉम्पिटिशन. मग काय येणार आहे? दिस इज द गर्ल हु वॉन द कॉम्पिटिशन. म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर हु कोणासाठी आपण युज केलं जातं? यूज फॉर पीपल वेन दे आर द सब्जेक्ट परफॉर्मिंग द ऍक्शन. जी मुलगी जी आहे ती ऍक्शन करते आहे त्यामुळे तिथे येणार हु. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट पार्ट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस वर्ब्स. आय एम इटिंग इज इटन, वॉज टेलिंग वॉज बिंग टोल्ड, स्पीक इज स्पीकिंग, हॅड संग वॉज बिंग संग. सांगा बघू काय असणार आहे? करेक्ट द करेक्ट पार्ट्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आय एम इटिंग हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे आणि याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल? इज बिंग इटन. काय येणार? इज बिंग इटन. ठीक आहे. वॉज टेलिंग हे काय आहे? पास्ट मध्ये आहे. ओके. याचं काय येणार? जसं की फॉर एक्झाम्पल ही वॉज टेलिंग अ स्टोरी, तर पॅसिव्ह काय येईल? अ स्टोरी वॉज बिंग टोल्ड बाय हिम असं येईल. ओके. त्यानंतर येणार स्पीक इज स्पीकिंग. हे चुकीचं आहे. बोथ काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे त्यामुळे स्पीक आहे इज स्पोकन असं येणार. इज स्पोकन. ठीक आहे. त्यानंतर हॅड संग हे तर इनकरेक्ट आहे. पास्ट परफेक्ट मध्ये आहे तर ते कसं आहे? हॅड बीन संग अशा पद्धतीने. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. वॉज टेलिंग वॉज बिंग टोल्ड. जसं की फॉर एक्झाम्पल ही वॉज टेलिंग अ स्टोरी आणि पॅसिव्ह व्हॉइस काय होईल? अ स्टोरी वॉज बिंग टोल्ड बाय हिम. ओके. आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA, BCA, CET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये असणार आहे. जर तुमचा टार्गेट 90+ असेल तर ही बॅच नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. याची जी फीज आहे ती ₹2000. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. समोरचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट मॉडेल वर्ब. यू डॅश विअर अ सीट बेल्ट व्हाईल ड्रायव्हिंग. यू कॅन, माइट, मे, शुड. इथे काय असणार आहे? कॅन काय करतो? हा आपली ॲबिलिटी रेफर्स टू ॲबिलिटी. ठीक आहे. कॅन काय दाखवतो? आपली ॲबिलिटी दाखवतो. माइट दाखवतो म्हणजे पॉसिबिलिटी दाखवतो. माइट. ठीक आहे. मे आणि माइट दोन्ही काय दाखवतात? पॉसिबिलिटी. आणि शुड जे आहे तो काय दाखवतो? एकंदरीत स्ट्रॉंग रिकमेंडेशन दाखवतो. त्यामध्ये यू शुड आपलं उत्तर असणार आहे यू शुड विअर अ सीट बेल्ट व्हाईल ट्रॅव्हलिंग. म्हणजे हे कंपल्सरी असणार आहे.
ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. द वर्ड मस्ट कुड ऑल्सो बी यूज टू इंडिकेट स्ट्रिक्ट लिगल. ओके, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. शुड, सेफ्टी रूल, वेअरिंग अ सेट बेल्ट इज अ सेफ्टी रूल. दॅट्स वाय स्ट्रॉंग ऍडवाइस सुद्धा इथे असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट इन्फिनिटिव्ह युजेस. शी एन्जॉयस रीडिंग, शी एन्जॉयस टू रीड, शी एन्जॉय रीड, नन इज करेक्ट. तर इथे काय म्हटलं आपल्याला? इन्फिनिटिव्ह युजेस विचारलेला आहे. ओके, तर पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला शी एन्जॉयस रिडिंग, यामध्ये आपल्याला रिडिंग जो आहे तो जिरंड आहे. ओके, पण इन्फिनिटिव्ह नाही. त्यानंतर ऑप्शन बी काय? शी एन्जॉयस द रीड, तर ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे ते. त्यामुळे टू रीड हे इन्फिनिटिव्ह मध्ये टू रीड असं येणार. नंतर ऑप्शन सी, शी एन्जॉयस रीड, यामध्ये आपल्याला प्रॉपर वर्ब फॉर्म जे करेक्टर आहे ते रॉंग आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नन इज करेक्ट. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, तर एक्सप्लेनेशन मध्ये असं आहे की एन्जॉय इज फॉलोड बाय जिरण. नन इज करेक्ट. ओके, ते इन्फिनिटिव्ह काय आहे? तर बेस फॉर्म आहे वर्बचा, जो आपल्याला टू रीड, टू ईट अशा पद्धतीने सांगतो. ठीक आहे. ओके, समोरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द नाउन इन द फॉलोइंग सेंटेन्स, शी गिव्ह मी अ ब्युटिफुल गिफ्ट. यामधलं आपल्याला नाउन विचारलंय. गिफ्ट, शी गेव मी. शी काय आहे? प्रोनाउन आहे. प्रोनाउन म्हणजे इट रिप्लेस अ पर्सन्स नेम अँड ऍक्ट ऍज अ सब्जेक्ट. त्यानंतर गेव काय आहे? वर्ब आहे. मी काय आहे? प्रोनाउन आहे. ए काय आहे? आर्टिकल आहे. ब्युटिफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि गिफ्ट काय आहे? नाउन. आपल्याला इथे काय विचारलं? नाउन. त्यामुळे गिफ्ट ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर नाउन काय आहे? नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. इन दिस सेंटेन्स गिफ्ट इज अ नाउन. ओके, समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ही रोट अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय हिम, अ लेटर इज रिटन बाय हर, अ लेटर वॉज रिटन बाय हिम, अ लेटर वॉज रिटन बाय हिम. हर तर कटून जाणार. ओके, त्यानंतर बघा, तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये आता काय असणार आहे? उत्तर असणार अ लेटर वॉज रिटन बाय हिम. अ लेटर वॉज रिटन बाय हिम म्हणजे उत्तर जे आहे ते सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच सेंटेन्स कंटेन्स अन ऍडवर्ब. द कॅट इज ब्लॅक, दे आर स्टुडंट्स, द बुक इज ऑन द टेबल, शी सिंग्स ब्युटिफुली. तर द कॅट इज ब्लॅक मध्ये ब्लॅक ऍडजेक्टिव्ह आहे, जो नाऊनला डिस्क्राईब करतो कॅटला. त्यानंतर दे आर स्टुडंट्स, यामध्ये आपण नाऊन जे आहे ते ऍक्टिंग ऍज अ कम्प्लीट कॉम्प्लिमेंट टू द सब्जेक्ट. ठीक आहे. त्यानंतर येतं द बुक इज ऑन द टेबल, त्यामध्ये प्रिपोजिशनल फ्रेज आहे. त्यानंतर शी सिंग्स ब्युटिफुली, याच्यामध्ये काय ऍडवर्ब आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ब्युटिफुली हे काय आहे? ऍडवर्ब आहे. हे जे आहे ब्युटिफुली ते ऍडवर्ब असणार आहे. ऍडवर्ब मध्ये कसं येतं? क्विक टिप मध्ये सांगते मी की LY लागलं असेल तर ऍडवर्ब. क्विकली, ब्युटिफुली. ओके, समोरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. शी इज कुकिंग डिनर, डिनर इज बिंग कुक्ड बाय हर, डिनर वॉज बिंग कुक्ड बाय हर, डिनर इज बिंग कुकिंग बाय हर, डिनर इज बिंग कुक्ड बाय हिम. ऍक्टिव्ह वॉइस पर्सुएस करायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेस्ट मध्ये आपल्याला हे करायचं. ओरिजिनल सेंटेन्स जो आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आहे. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर मग इथे काय येणार? आपला पॅसिव्ह फॉर्म आपल्याला अप्लाय करावा लागेल. म्हणजेच डिनर इज, आता हे पॅसिव्हाइजला करायचं, त्याचा काय फॉर्म्युला आहे? न्यू सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस बिंग प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 प्लस बाय प्लस एजंट. हे काय असणार आहे? पॅसिव्हाइजचं. हे ऍक्टिव्हाइजचं होतं. म्हणजे काय उत्तर? डिनर इज बिंग
कुक्ड बाय हर, म्हणजे ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, चल. चूज द करेक्ट टेन्स. ही डॅश टू द ऑफिस एव्हरी डे. ही गोज टू ऑफिस एव्हरी डे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. सिम्पल प्रेझेंट मध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट आन्सर रिडिंग द ऍडजेक्टिव्ह फॉर्म द ऑप्शन गिवन बिलो. लवली, जेलस, होपफुल, हॅपी. आपलं उत्तर असणार आहे, काय असणार आहे, एसीडी, एबीसी, एबीसीडी, बीसीडी. सांगा बघू. यातले दिलेले सगळे जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह असणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी, ए बी सी डी. लवली, जेलस, होपफुल, हॅपी. समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन. नायदर ऑफ द बॉईज हॅज फिनिश डॅश होमवर्क. देम, हर, हिज, हॅज. नायदर ऑफ द बॉईज हॅज फिनिश्ड हिज होमवर्क, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ओके, नायदर इज सिंगुलर रिक्वायर्स अ सिंगुलर प्रोनाउन. ही इज अग्रीज विथ द सिंगुलर, नायदर ऑफ द बॉईज. समोरचा प्रश्न, आयडेंटिफाय द प्रिपोजिशन इन द सेंटेन्स द बुक इज ऑन द टेबल. इज द ऑन बुक. Preposition in the sentence. The book is on the table. Preposition काय असणार आहे, सी असणार आहे, on. On is a preposition that shows the relationship between the book and the table. Okay. समोरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट past perfect tense. I was finishing my work. I have finished my work. I had finished my work before he came. I finished my work. सांगा बघू, past perfect tense. Subject plus had plus V3. म्हणजे आय हॅड फिनिश माय वर्क बिफोर ही कॅन. सी जे आहे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन टॅग इथे विचारलंय, शी इज अ डॉक्टर. आरन शी, इज शी, वॉसन शी, इजन शी. सरळच येतं, इज आहे, इज आहे, त्यामुळे इजन शी. ओके, डी आपलं उत्तर असणार आहे. आणि पॉझिटिव्ह इथे पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथे निगेटिव्ह आलंय. चूज करेक्टली पंक्च्युएट सेंटेन्स. वेअर आर यू गोइंग, वेअर आर यू गोइंग, वेअर आर यू गोइंग, वेअर आर यू. आपलं उत्तर ए असणार आहे. क्वेश्चन मार्क. ओके, नो कॉमा इज निडेड. ओके, बी मध्ये तर कॉमा नकोय, एक्सक्लेमेशन मार्क नकोय, आणि न्यूट्रल क्वेश्चन्स नको. समोरचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट कंपेरेटिव्ह फॉर्म. दिस रोड इज मोस्ट लॉंग दॅन दॅट वन, लॉंगेस्ट दॅन दॅट वन, लॉंग दॅट वन की लॉंगर. दिस रोड इज लॉंगर दॅन दॅट वन. आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट इंटरजेक्शन. दॅट वॉज ग्रेट परफॉर्मन्स, सिन्स, अलेस, वाव, बिकॉज. चूज द करेक्ट इंटरजेक्शन. डॅश आहे, तर डॅश, दॅट वॉज अ ग्रेट परफॉर्मन्स. वाव, दॅट वॉज अ ग्रेट परफॉर्मन्स, असं म्हणून बघायचं. हा ना, आपलं उत्तर असणार आहे सी, सरप्राईज, जॉय, एक्साइटमेंट आहे त्यामध्ये. नंतर करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला विचारली आहे. ही इज ॲज टॉल ॲज जॉन. ही इज मोर टॉलर दॅन जॉन. ही इज अ टॉलेस्ट बॉय इन द क्लास. ही इज टॉलर दॅन जॉन. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण काय करतो, ही इज ॲज टॉल ॲज जॉन, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. कंपेरेटिव्ह डिग्री असती तर आपल्याला मोर टॉलर आलं असतं, आणि सुपरलेटिव्ह डिग्री असते तर टॉलेस्ट आलं असतं. नंतर आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इफ यू स्टडी हार्ड यू पास्ड. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इफ यू स्टडी हार्ड यू हॅड पास्ड. काय असणार आहे, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास, म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर करेक्ट आहे. म्हणून पाहायचं, इफ प्लस प्रेझेंट सिम्पल, विल प्लस बेस वर्ब. कधीतरी आपण स्वतःच बोलून पाहायचं, आपल्याला बरोबर वाटतं, आपला बरोबर अंदाज येतो की काय उत्तर बरोबर असेल. समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट जिरंट युजेस. She suggested going to the park. She suggested gone to the park. She suggested go to the park. She suggested to go to the park. चिरणचा म्हणजे ING. ओके, येस, तर आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. ही सजेस्टेड गोइंग टू द पार्क. नंतर पिक द करेक्ट सेंटेन्स युझिंग यूज टू. I am used to wake up early. I used to wake up early. I will used to waking up early. I used to waking up early. I used to wake up early. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, used to प्लस बेस पर. Describe a past habit or state that no longer exists.
ओके, इथे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला काढायचं आहे. सरा वोक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड डिसाइडेड टू गो फॉर अ वॉक इन द पार्क. The sun was just rising, casting a golden glow over the trees. She could hear the chirping of birds and rustling of leaves as a cool breeze blew gently. After walking for an hour, she sat on a bench, the rest, and watched her children playing happily. It was a peaceful start to her day. What did Sarah do early in the morning? Read book, went shopping, cooked breakfast, went for a walk. इथंच लिहिलंय गो फॉर वर, डिसाइड टू गो फॉर वॉक, म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, सम व्हॉट वर द चिल्ड्रन डुईंग इन द पार्क? प्लेइंग हॅपीली, रिडिंग बुक, स्टडिंग, स्लीपिंग. चिल्ड्रन्स काय करताय पार्क मध्ये? चिल्ड्रन्स प्लेइंग हॅपीली, ए जे आहे ते आपलं उत्तर असणार. What was the weather like in the morning? Cold and rainy, hot and humid, cool and breezy, stormy. ते असणार आहे cool and breezy. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हे पॅसेज वरून आपण सांगतो. ठीक आहे. Where did Sarah rest after walking? At home, near a lake, under a tree, on a bench. तर ती on a bench. She sat on the bench to rest. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे टी. Which of the following is a proper noun? Country, New York, mountain, river. Proper noun काय आहे? न्यूयॉर्क जे आहे ते प्रॉपर असतं. सिटी दाखवते ना ती. ओके, आयडेंटिफाय द फ्युचर परफेक्ट टेन्स सेंटेन्स. आय फिनिश्ड माय वर्क, आय विल फिनिश माय वर्क, आय विल बी फिनिशिंग माय वर्क, आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय टुमॉरो. फ्युचर परफेक्ट टेन्स. आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय टुमॉरो. डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. फ्युचर परफेक्ट मध्ये सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब प्लस पास्ट पार्टिसिपल. Identify the type of sentence. If you work hard, you will succeed. Complex, compound, simple, excellent. If you work hard, you will succeed. हे काय एक कॉम्प्लेक्स प्रश्न असणार आहे, त्यामुळे उत्तर असणार आहे ए. समोरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. Neither of the boys are late, neither of the boys aren't late, neither of the boys was late, neither of the boys were late. सांगा बघू. Neither of the boys are late. वॉज लेट म्हणजे सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नायदर इज अ सिंग्युलर, रिक्वायर्स अ सिंग्युलर वर, अवॉइड डबल निगेटिव्ह, राईट. ओके, नायदर. ओके, अशा पद्धतीने आपण काही पीओआयक्यू प्रश्न पाहिलेले आहे 29 एप्रिल या मॉर्निंग शिफ्टचे. आय होप हे तुम्हाला मदत करतील आहे. सेक्शन इंग्लिशचे प्रश्न असणार आहेत. ओके, 30 प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जातात आणि पॅसेज पण असतो. पॅसेजवरचे 4-5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. तुम्हाला जर का बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आणि जर का तुम्हाला बुक हवी असेल तर तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्टवर सुद्धा सर्च करू शकता आणि तिथून मागवू शकता. थँक्यू.